नमस्कार. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक खरं तर सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तांबे बारव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई रोहिदास बोराडे, पंचायत समितीच्या उमेदवार सौ कमलताई बाळासाहेब शेळकंदे आणि बारव गणाच्या जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार सौ नीलम अजिंक्य गोलप अशी निवडणूक खरं तर सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक आरोप प्रत्यारोप खरं तर करत आहेत. खरं तर ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायची होती आणि आम्ही ती विकासाच्या मुद्द्यावरच लढतोय. बारव तांबे जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर 38 गावं, ग्रामपंचायती, 57 बूथ असं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आणि त्याच्यामध्ये आदिवासी बहुल असणारा हा तांबे बारव जिल्हा परिषद गट आहे. त्या गटाचा जर विकासाचा जर आपण विचार केला तर आज तिकडं पिण्याचं पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, बाकीच्या भौतिक सुविधा गावात गटार असेल, शेतीचं पाणी असेल, अनेक समस्यांनी ग्रासलेला तो मतदारसंघ आहे. जर आपण बारकाईने त्याचा विचार जर आपण केला तर त्या जिल्हा परिषद गटामध्ये एकही माणसाला जगण्यासारखं जे आपण म्हणतो की बेसिक सुविधा त्या सुद्धा तिकडे नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ही निवडणूक आम्ही लढतोय. परंतु काल एक जे जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य ज्यांच्या घरामध्ये सातत्याने राजकारण राहिलं, जे सत्तेचं पद ज्याच्या घरामध्ये राहिले, त्यांनी खरं तर विकासावरती बोलायला पाहिजे होतं का मी हे काम केलं, मी ते काम केलं, आपण असं करणार, तसं करणार, हे गाव मॉडेल करणार, असं बोलणं अपेक्षित होतं. परंतु त्या बहादरांनी काय केलं, वैयक्तिक टीका करायला सुरुवात केलेली. आजपर्यंत मी तांबे बारव जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनतेला सांगणार आहे, आजपर्यंत आम्ही त्याच्या वैयक्तिक जीवनावरती बोललो नाही. पण त्यांनी वैयक्तिक जीवनावरती बोलायला सुरुवात केली. त्याला उत्तर देणं हे आम्ही क्रमप्राप्त मांडतो. म्हणूनच आज आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेत. विशेष म्हणजे त्यांनी खास करून एक आरोप असा केला की म्हशी देण्यासाठी 11,000 हजार रुपये घेतले. याचं कारण असं आहे की मी स्वतः सुकावेडे गावचा लोकनियुक्त सरपंच आहे. आमच्या सुकावेडे ग्रामस्थांनी 2020-21 साली खरं तर एक विचार केला की आमच्या ज्या महिला आहेत त्या कांदा लागवड करण्यासाठी किंबहुना शेतामध्ये बनकर फाट्याला जात होत्या. मग आपण गावामध्ये काहीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आणि दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना मी विचार केला की आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, पण त्या दुधाला योग्य भाव किंबहुना त्यांची घेण्याची सुविधा होत नाही. बाकीच्या डेऱ्या होत्या, परंतु गोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत त्या ठिकाणी दूध संकलन केंद्र स्थापन करण्यासाठी एक जाहिरात आली. त्याच्यामध्ये आमचा हनुमान शेतकरी बचत गट सुकावेडे, ज्या बचत गटामध्ये मी स्वतः नाही, त्या बचत गटाला मी मार्गदर्शन केलं. त्यांची जाहिरात भरली. जाहिरात भरल्यानंतर दूध डेअरी चालवण्याचं ठिकाण, संकलन सुरू करण्याचं ठिकाणी आपटाळे टाकलं. कारण काय, इकडे देवळ्यापासून आपटाळे जवळ आहे ती सगळी गावं, आंबोलीपासून आपटाळे जवळ आहे, इंगळूरपासून आपटाळे जवळ आहे, इकडे सुराळे, खानगाव, तांब्यापासून, बोतरड्यापासून आपटाळे हे आदिवासी भागाचं सेंटर पॉइंट आहे. मग त्या ठिकाणी जर दूध संकलन केंद्र सुरू केलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला तिथं कनेक्ट करता येईल. ते केलं असताना मग आम्ही 2023ला खरं तर ते सगळं शेड बांधकाम पूर्ण करून आम्ही तिथं दूध संकलन केंद्र खरं तर हनुमान शेतकरी बचत गटाने सुरू केलं. साधारणतः पहिल्या दिवसापासून तर आज तागायत तिथं 400 ते 500 शेतकरी हे दूध संकलन दररोज सकाळी करतात. त्या बचत गटाचा टर्नओव्हर वार्षिक जवळजवळ 3.5 कोटी रुपयापर्यंत आहे. ही उलाढाल खर तर आमच्या सुकावेडेच्या एका बचत गटाने केली. मग आता शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना म्हशी घेण्यासाठी कर्ज पाहिजे, मग आम्ही डोंबिवली सहकारीतून त्यांना पैसे दिले, HDFC बँकेतून पैसे दिले, काही पतसंस्थेतून पैसे दिले, काही फायनान्स कंपनीतून पैसे दिले. असा हा सगळा आमचा 400-500 लोकांचा परिवार पुढे जात असताना खरं तर जे CMGP आहे, जे आपण म्हणतो की चीफ मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा प्राईम मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम, याच्यातून सबसिडीवरती आपल्याला त्यांना खरं तर
म्हशी घेण्यासाठी, दूध धंदा वाढवण्यासाठी त्याला पैसे द्यायचे होते. मग आम्ही काय केलं की संतोष चव्हाण नावाचे पुण्यातले कन्सल्टंट, जे ओम वेटरनरी सर्व्हिस, स्वतः त्यांनी कर्जत जामखेड या ठिकाणी मोठी जगदंबा डेअरी सुरू केलेली महिलांची, तर त्या अनुभवी असणारा माणूस आम्ही अपॉइंटमेंट केला. शिवभूमी फार्मर असोसिएशन नावाने एक कंपनी, सेक्शन 8 कंपनी सुरू केली. याचं कारण असं आहे की आज आमच्या 7/12वरती 36 अबचा शिक्का आहे. आम्हाला कोणती बँक पतसंस्था 1 लाखाच्या वर कर्ज देत नाही, आणि हे कर्ज विना तारण द्यायचे, विना जामीन द्यायचे. शिवाय केंद्राची 15% सबसिडी आणि राज्याची 35% सबसिडी द्यायची. मग ते कन्सल्टंटने आम्हाला सांगितलं की 200 शेतकरी आपल्याला याच्यामध्ये लागतील. 200 शेतकरी जमा करता करता आम्हाला 5-6 महिने त्याच्यामध्ये गेलं. आम्ही 200 शेतकरी जमा केले आणि 11,000 रुपये याच्यासाठी घेतलेत की जो लाभार्थ्याचा हिस्सा 5% असतो, तो लाभार्थ्याचा हिस्सा आम्ही 5% घेतला. तो ओम वेटरनरी सर्व्हिसच्या बँक खात्यावरती भरला. त्यांनी आम्हाला त्याचा रिटर्न चेक सुद्धा आमच्याकडे दिला आहे की बाबा उद्या भविष्यामध्ये हा चेक तुमच्याकडे असू द्या. तो याच्यासाठी भरला की ज्या बँक आहेत, मग ज्या वेगवेगळ्या बँक आम्हाला अर्थसहाय्य करणार आहेत, त्यांना आम्हाला बँक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही त्या ओम वेटरनरी सर्व्हिस बरोबर करार करून तो चेक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिला. आज तागायत जवळजवळ त्याच्यातली बरीचशी प्रकरणं त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आली, नगरपालिका आल्या, बाकीच्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थिती होती, ऑफिसेस चालू नाही, त्यामुळे थोडा वेळ लागला. ही गोष्ट खरी आहे, परंतु जे काही आमच्या डेअरीशी जोडलेले जे काही आमचे शेतकरी बांधव आहेत, त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे पैसे कुठेही गेलेले नाही. आम्ही काही कोणाचे पैसे घेऊन पळालो नाही. ते पैसे सेफ खात्यावरती आहेत. जेव्हा आता ही 70 प्रकरणं मंजूर झाले पहिल्या फेजमध्ये, आता हे इलेक्शन संपल्यानंतर 10 तारखेनंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकेमधून खरं तर आम्ही त्यांना ही प्रकरणं देणार आहोत. असा सगळा हा प्रकार आहे. खरं तर ज्या बहादरांनी माझ्यावरती आरोप केले, यांनी एक पतसंस्था काढली होती, सगळ्यांना माहिती, देवराम सेठ लांडे नागरी सहकारी पतसंस्था इथे जुन्नरमध्ये. त्यांनी ती पतसंस्था काढली, ती यांना बुडावली, कितीतरी लोकांचे पैसे त्यांनी बुडवले. असा हा बहादर आहे, म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला ना आपण असतोय दुसऱ्याला, अशी ही परिस्थिती या माणसाची आहे. याची पार्श्वभूमी सबंध जुन्नर तालुक्याला आहे, हे सगळ्यांना माहिती. हा जेव्हा 2002ला जिल्हा परिषदेला उभा राहिला, तेव्हा आम्ही फर्स्ट इयरला BA ला शिक्षण घेत होतो. आम्ही सगळेजण, सगळ्या कॉलेजच्या पोरांनी ठरवलं, हा उरफाटा पेपर धरीत होता, म्हणजे याची लायकी नव्हती दारूचं दुकान चालवणारा हा माणूस होता. पण त्या काळामध्ये वाटलं की हा डॅशिंग थोडं काहीतरी करील. केवाडी गावचा सरपंच खरं तर तो होता. मग आम्हाला वाटलं की हा काहीतरी करील. मग सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस एकत्र आले आणि त्यावेळेस याला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून दिलं. आणि योगायोगाने दिवंगत आपल्या तालुक्याचे नेते कैलासवासी वल्लभ शेठ बेनके साहेब यांनी लय आग्रह धरला, कैलासवासी पिचड साहेबांनी आग्रह धरला आणि आडमुठ्याला खरं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. अध्यक्ष केल्यानंतर एकच भावना होती का आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे, जो आदिवासी बहुल भाग आहे, मग तिथं यांनी काय करायला पाहिजे होतं, तर बाबा तिथले रस्ते चांगले करायला पाहिजे होते, तिथं पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, तिथं शेतीसाठी सिंचनासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीत बंधारे करायला पाहिजे होते, गावामध्ये व्यायामशाळा करायला पाहिजे होत्या, गावामध्ये वाचनालय सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये दुग्ध व्यवसायासारखे, शेळी पालन सारखे, त्याच्यानंतर आपलं कुक्कुटपालन सारखे प्रोजेक्ट सुरू करायला पाहिजे होते. याच्या काळामध्ये घोडेगावला म्हशी मिळायच्या, एका लाभार्थीला 2 म्हशी, यांना टोनग्याला म्हशीचे बिल्ले मारलेले लोकांचे पैसे यांनी खाल्ले. असा हा खरं तर चोरटा माणूस आहे. हा म्हणला अलिबाबा 40 चोर, हा स्वतः मोठा दरोडेखोर आहे, याची लायकी नव्हती, हा आता आमची अवकात काढतोय. याला 9 तारखेला याची अवकात खरं तर जनता दाखवणार आहे. परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन जे कार्यकर्त्यांचा काही स्वार्थ नाही. आता मी MSW झालेलो आहे, पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठामधून मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री घेतली. मी एका गावचा सरपंच आहे, तिथं पाण्याची व्यवस्था करतोय. आमचं असणारं कुलदैवत आईवरसुबाईचा जीर्णोद्धार लोकसहभागातून आम्ही तिथं केलाय. आदिवासी विकास मंत्री तिकडे नेले. आदिवासी विकास मंत्री तिकडे नेल्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी 2 कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून दिले. आजच खरं तर शरददादांच्या PNचा फोन आला होता
की भीमाशंकरला जोडणारे रस्ते द्या. मी पिंपरवाडी खिंड ते दादानी जेव्हा मुख्यमंत्री आले होते तेव्हा शिवनेरी किल्ल्यावर सांगितलं होतं, पिंपरवाडी खिंड सुकावेडे मार्ग बोरगरला जोडणारा रस्ता दिला, राळेगण मार्गे हिवरे पठारवरून जाणारा बोरगरला जोडणारा रस्ता दिला का जेणेकरून या मार्गी भीमाशंकरला लोक जातील, वर्सुबाईला तिथलं पर्यटन वाढेल, तिथं लोकांना रोजगार मिळेल. अशी कामं आम्ही करतोय. हा बिनडोकनी कामं काय केली? हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एक खाते प्रमुख शिक्षण अधिकारी गेले, म्हणले साहेब GR आलाय GR, हा म्हणला त्याला बाहेर बसवा. म्हणजे एवढा हा बिनडोक माणूस. आता मध्ये केंद्र शासनाचा एक अध्यादेश आला की बाबा इको सेन्सिटिव्ह झोन आला, झोन या ठिकाणी होणार आहे. आम्ही आंबेगावला मिटिंग घेतली, हा मिटिंग मध्ये उठला, भाषण करायला गेला, म्हणला इको सेन्सिटिव्ह झोन कुठवर आला, चला दांडकी घेऊन तिकडे आपण जाऊ. म्हणजे याच्या अकलाची खरं तर कधी मेळ बसला नाही, यानं आयुष्यात कधी पुस्तकं वाचली नाही, याचं आयुष्य चोऱ्या करण्यामध्ये गेलाय. हा सांगतो ऍक्सिडेंट झाला मी गेलो, काय कोणाला फायदा झाला? या ना एक जण पुढं आणि सांगा आम्हाला इन्शुरन्स मिळाला, आम्हाला याच्या माध्यमातून पैसे मिळाले. हा बावड भाऊ बडबड बोले असला हा मूर्ख माणूस खरं तर. आणि याला समाजाने डोक्यावरती घेतला, खांद्यावरती घेतला, यानं समाजाच्या कानामध्ये काय काय करायचा प्रयत्न केला. हे समाज विसरलाय का? किती लोकांची घरं बुडवलेत यानं, किती पिकअपवाल्यांना आतापर्यंत पैसे दिलेत. बरं किती महिलांचे पैसे काढून देताना यांनी दलाली खाले, भाड खाले तिकडं, आम्हाला माहित नाही. तू कोणाबरोबर वार्ता करतो? तू विकासाबरोबर बोल ना बाबा. मी गावामध्ये हे केलं, याच्या केवाडीमध्ये दवाखाना बांधला कमिशन खायला, तो आज बंद आहे. याच्या गावामध्ये पियाला पाणी नाही, याच्या गावामध्ये स्वतःच्या घरामागं मंगल कार्यालय बांधला. इथं बंडू शेट उतळे बसलेत, त्यांची पत्रकार परिषद बघा तुम्ही. आणि आता पुढे पण होणार आहे. यांना पिकअप शेड बांधले म्हणतो माझ्या नावाला काळं फासलं. तेव्हा बापाचे पैसा शासनाचा तू नावं टाकतो, एवढी मोठमोठी आमदार खासदार एवढी मोठमोठी नावं टाकतात. यांनी काय केलं, पिकअप शेड बांधले आणि त्या पिकअप शेडला दुरुस्तीला 75,000 रुपये आणले. त्याच्यात यांना पैसे काढले, व 5-7 पत्रे टाकले .30 गेजचे आणि कलर मारला आणि झालं. बरं तू पैसे का खायदा, पण तू खा आणि नीट राहा. बरं तू पैसे खातो, लोकांचे पैसे जनतेचे खातो, आणि जनतेतून एखादा बोलायला गेला का म्हणतो याची अवकात काय? मग तू काय अवकात होती बाबा? तू तडीपार गुंड होता. तू अवास्तव माया जमवली म्हणून तुझ्यावरती अँटी करप्शन गुन्हा दाखल करून तुझा गुन्हा अजून चालू आहे, त्याच्यावर तुला फक्त जामीन भेटलाय. हा तू अशा पद्धतीने वागणूक करतो. जिथं ऍक्सिडेंट होतो तिथं कपडे काढतो, त्या तिकडच्या कोपऱ्या बंड साईडच्या पोरांना पैसे मिळाले का? गोदरेचा जे ऍक्सिडेंट झाला, गोदरेकर सांगतात की आमच्या काय ते 2-4 जण येऊन सांगतात का, धावून येतो. ती गोदरेची मुलगी आजही घरात पडू नये, तिच्या ऑपरेशन साठी पैसे मिळालेत का? पत्रकार बांधव जा आणि तिथं आपण घ्या बाईट त्या बारीक दिदीची. म्हणजे अशा पद्धतीने हा खरं तर माणूस हे करतोय. अध्यक्ष असताना हा म्हणला मी पिकअप शेड बांधली, आता दुरुस्ती केली, आता रस्ते इतके खराब, आम्हाला दवाखाना नाही. एक महिला येते डिलिव्हरी व्हायला लागली. आता लोक महिलांना वाटलं का आडुशाला आपण त्या पिकअप शेड मध्ये न्यावं. त्या पिकअप शेड मध्ये डिलिव्हरी झाली, हा विंडो कुठला आणि त्या बाईला साडी चोळी घेऊन गेला. काय म्हणला, मी बांधलेल्या पिकअप शेड मध्ये बाळाला जन्म दिला. अरे मूर्ख माणसा, तू तिथं अँब्युलन्स आणायला पाहिजे, दवाखाने आणायला पाहिजेत, तिथं लोकांची सोय करायला पाहिजे. तू काय केलं, जेल जीवन. मग देवळाची जेल जीवन घ्या, केवाडीची घ्या, निमगिरीची जेल जीवन घ्या, केंद्राचा पैसा आला. हा ठेकेदारांना यांनी दम दिले. मी इथं पुराव्यासह बोलतोय, इकडे माझ्याकडे पुराव्यासह बोलतोय मी. यांनी तिथलं झालं, यांनी सब ठेकेदार झाला, त्या जेल जीवनचा पार भोसळा उद्ध्वस्त केला. याने एकही चाललं. त्याच्या पत्रकार परिषद घे पत्रकार परिषद आणि बोल बरं तू. हा म्हणतो दत्ता गवारी इलेक्शनच्या आधी म्हणला उपोषण केलं आणि आरक्षणाला लगेच सोडला. अरे मूर्ख माणसा, तिथून कमिशनर ऑफिसवरून लोक आले. मी उपोषण काय केलं, आजची बातमी बघा गडचिरोलीला 60 मुलांना विषबाधा झाली त्या सेंट्रल किचनचं जेवण घालून. माझ्या मुलांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या. तू झोपला होता का तेव्हा? का नाही बरं तू आला उपोषणाच्या ठिकाणी? का नाही गेला तू आश्रम शाळेमध्ये मूर्ख माणसा? का गेला नाही? बरं उपोषण केलं, तिथून कमिशनर मॅडमनी माणसं पाठवली, तिथून त्याच्यानंतर ते केंद्रामध्ये आता हंशा पाडवी आमदार साहेब असतील किंबहुना बाकीच्या आमदारांनी प्रश्न आता विधान भवनामध्ये पावसाळ्या अधिवेशनाला उभा केला, त्याच्यावरती कारवाई चालू आहे. म्हणजे अशी कामं जर समजा एखाद्या तरुणांनी केली तर तू मूर्खासारखं ही चांगली कामं तू करायला पाहिजे होती. तू काय करतो? तू काही कामं करीत नाही. कोविड सेंटरच्या वेळेस कोविड सेंटर शासनाने सुरू केली. यांनी काय केलं, तिथं अंड ठेवायचं, अंड्याचं जेवण, मटण ठेवायचं, मटणाचे जेवण. अरे पण हे शासनाचंच आहे ना, तू कशाला हे करतो?
हा का तुला तुला हा नाच गाणी हा गौतमी पाटीलच्या डोक्यात टोपी घालीत होता माग. गौतमी पाटील आहे ना नशिबेच्या कानफड्यात ओढली नाही. म्हणजे हा मूर्ख समाजाला मूर्ख बनवायला निघालाय आणि हा सातत्याने आम्हाला हे करतोय. किती प्रकार शिक्षकांच्या बदल्यामध्ये यांनी पैसे खाले शिक्षकांच्या. माझा सक्का चुलता चुलता ज्याचं नाव आहे कैलासवासी अर्जुन सोपान गवारी आज आमच्यात नाही. त्याला पैसे गोळा करायला लावले. त्या बिचाराने यांना पैसे दिले ना त्यांनी फाशी घेतली. बोलणार नव्हतो खरं तर पण याला वैयक्तिक बोलायची लय हाऊस आहे ना. तू काय रे बाबा तू काय वैयक्तिक तुझी काय कंपनी आहे तुझी काय फॅक्टरी आहे. रोज 4-5 गाड्या घेऊन फिरतो. आता जिल्हा परिषदेला उभा राहिलाय. 2 उमेदवार घेतले खाली गरीब म्हणण्यापेक्षा नोकरीला असणारे प्रत्येकाकडून 25-25 लाख रुपये घेतलं आणि एकट्यालाच मत मागतोय. बरं स्कॉर्पिओ रंगावली एकट्याचाच फोटो. इको गाड्या रंगावल्या एकट्याचाच फोटो. फ्लेक्स लावला एकट्याचाच फोटो. अरे तू कोणाला येडा बनवितो तू हा कोणाला येडा बनवतो कोणाशी काय तुला काय गरज आहे. म्हणलं दत्त गवारीने ऑफिस सुरू केलं आणि ऑफिस इलेक्शन आलो बंद केलं. बरोबर आहे. हरामाचा पैसा आहे का दत्त गवारीकडे चालू ठेवायला. बरोबर आहे. आज ते तिथले बिल्डर आहेत मित्र माझे त्यांनी मला सहकार्य केलं होतं आणि खरोखर इलेक्शन नाही आलं काय मी का चालू ठेवू. हा तू इलेक्शन आलो किती नंगा नाच करतो डबे देतो साड्या वाटितो. आता 500 रुपये देतील हरामाचे पैसे लोकांना आता मटणं खाऊ घालितो इतर टायमाला. मग कोरोनाच्या काळात यानं स्वतःची गाडी सुरू केली. म्हणलं मी अँब्युलन्स सुरू केली तिला डिझेल पीएससीतून काढलंय. आजही बी तुम्ही जा त्या आपटाळे आणि इंगळूरच्या पीएससी मधली रुग्ण कल्याण समितीची बिलं बघा. याच्या गाडीला तिथून डिझेल भरलाय. आणि पत्रकार बांधवांना आपल्याला सांगतो जेव्हा रात्री आम्ही फोन करायचो रात्री अपरात्री याचा फोन स्विच ऑफ. हा इथं जुन्नरला बाथ टप मध्ये आंघोळ करीत बाथ टप मध्ये कमोडवर बसतोय. हा तिकडे लोकांच्या करगुट्याला बेराट्या झाल्यात पाणी प्यायला नाही. जनावर पाणी पिणार नाही ना अशी आमची लोक पाणी पितात म्हणून ही तळतळ बोलते तर बाबा एवढी धरणं आमच्या भागामध्ये झाली पण आम्हाला सिंचनाची व्यवस्था नाही. तिथं का नाही पाईपलाईन केलंय ना. हा एवढा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला होता जो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकला असता खाते प्रमुखाशी मंत्र्यांशी बोलला असता कलेक्टरशी बोलला असता का नाही. त्या धरणामधून पाणी तिकडे दिलं का नाही. सिंचनाची व्यवस्था की लोकांना हौसाने बनकर फाट्याला जायची आणि हे बावळट बनकर फाट्याला गाडी पिकअप पलटी झाला. हा उठला आणि त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली. आता जर दारू पिऊन गाडी चालवली कोणी मला सांगावं इन्शुरन्स मिळतो का. हे येडा उठला त्याची मुलाखत घेतली तो म्हणला मी 90 पेलो आणि पिकअप गाडी ही माल वाहतूक आहे तिथून. आता म्हणजे आपल्याला इथं काही सुविधा नाही म्हणून पिकअप मध्ये महिला जातात. हा म्हणला 50 महिला गेल्या होत्या. म्हणजे जिथं कुठे 2 रुपये मिळायचे त्यांना पत्रकार बांधवांनो ते सुद्धा मिळाले नाही. म्हणजे हा इतका म्हणजे खरं सांगू का तुम्हाला मस्त शब्द तोंडामध्ये यायला भरपूर शब्द आहेत पण काय माहितीये का आम्ही शिकलोय आम्हाला मर्यादा येतात. त्याला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही वयाची मर्यादा नाही. एकतर काय आलं माहितीये का हे पुरं चढलंय म्हातारा झालंय आणि त्याच्यात काय आलं आता इलेक्शन मध्ये हारणार आहे. बरं इलेक्शन महिलांचे भगिनींचे आमच्या सुनीताताई उभी आहे समजा तिकडून त्याची सुनबाई उभी हा दंड ठोपटितोय आणि हा म्हणतोय का कुस्ती चितपट होणार तुझ्या बरोबर कुस्ती. अरे तुला कवच लोळावला असता पण तुझ्या आंधळ्याच्या टाळीत कावळा आला. तुला नीटवाणी नियोजन नाही पण ह्या वेळेस बाकी एक बाई येते. आता तू लढ ना नीतिमत्तेना सांग ना तू काय कामं केली समाजाची कोणत्या गाव आदर्श केला कोणत्या गावामध्ये तू चांगले प्रोजेक्ट आणले. हा मी दूध डेअरी सुरू केली याच्या गावामध्ये यांना समज मंदिर नसतं ना बँजो पार्ट्या खाल्यात तिथं भजनाचं साहित्य खाल्लं वाटोळा वारकरी संप्रदायाचं खाल्लंय तू बाबा. आणि आता लोकांना म्हणतो मी हे देतो मी ते देतो. तू इलेक्शन आला एवढ्या वर्ष तू राजकारणात होता ना मग काय तुला आता अशी पार दारोदार हिंडायची वेळ आले. हा तुपासाठी उष्टी पत्रावळी चाटीत होतो आणि तू आम्हाला अकल शिकवितो का. याच्यानंतर तू याद राख ह्या भ्रष्टाचारावरती लवकरच कोर्ट कमिशन बसवणार आहे. हा मागाई ते वाढदिवस झाला. अरे मी जगातला वाढदिवसातला माणूस बघितला हा वाढदिवस केला हार कार्यकर्ते हा जीप गाडीच्या टप्पा उभा हार घालताना असं नाचत आहे. अरे काय तुझ्या बुद्धीला म्हणावा. हा बरं तू परवानगी घेतली ना विना परवानगी डीजे लावला विना परवानगी मिरवणूक काढली म्हणून तुला पोलिसांनी अटक केलं. तुझा अन्याय झाला. तू काय कुठं सीमेवर लढायला गेला होता त्या समाजाचं काय तू चांगलं काम केलं कुठं आंदोलनामध्ये गेला होता तू. हा आंदोलन करायला गेला का मागं पळून बसायचं पोलीस येते म्हणून कारण हा तडीपार गुंड. आता अजितदादा आपल्यात नाही अजितदादा आपल्यामध्ये नाही. अजितदादा जेव्हा जुन्नरला यायचे ना 2007, 8, 9 ला तेव्हा टीव्हीला असा गोल यायचा अजितदादा शेजारी बसले तडीपार गुंड.
असं असं यायचं ना टीव्हीला, टीव्हीच्या बातम्या आहेत, फोटो आहेत. मग तू स्वतःला जास्त शहाणा समजू नको बाबा, कारण तो कोणतं पुस्तक वाचलं नाही. तू आज जे PhD होल्डर आहेत त्या मुलांवरती तू बोलतो. तू कधी पुस्तकं वाचली का? किती तास अभ्यास करायला लागतोय तेव्हा बाबा या पहिलीच्या वर्गातून दुसरी जातोय. हा चौथीला सतत गैरहजर, सबब याचं नाव कमी. पण आता काय झालं, त्या काळामध्ये पिचड साहेब असतील, वल्लभ शेठ असतील, यांना वाटलं बाबा हे काहीतरी करीन. पण हे काय केलं नाही, माकडाच्या हातात कोलीत दिला, माकड उठला, नाका भाग जाळून टाकला. असलं हे भंगार आता विकायची वेळ आले. समाजाला माझी विनंती आहे, भरपूर गोष्टी खरं तर या निमित्ताने आम्ही पुढे बोलणार आहे, फक्त तू आता बोलूनच बघ. आणि तू म्हणतो ना लपून बसले दत्ता गावरी गायब आहे. दत्ता गावरी रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे. दत्ता गावरी देखील रोज लोकांना मदती करतोय. तू यासारखा टरकना रात्री लपून बसला कुठं? आम्ही येतो ना समोर, ये हिंमत असेल ना, विकास काय काय केला या आमच्या समोर बस आणि आम्हाला सांग, आम्ही हा विकास केलाय आणि याच्यामुळे मला मत मागा. अरे हा म्हणला आमदार शेठ तुम्हाला आमदार करतो, निवडणूक कोणाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेची, अतुल शेठ तुम्हाला आमदार करतो. अरे ही अतुल शेठची निवडणूक आहे का? हा अतुल शेठची निवडणूक आहे का ही निवडणूक आहे याची? तू सांग ना बाबा, मी खामगाव मध्ये हे काम केलं, मी पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये हे काम केलं, मी सुकावेड्यामध्ये हे काम केलं, मी केवाडीमध्ये हे काम केलं. सांग ना जरा लोकांना, पियाला पाणी दे. अरे लोकांची जुनी घर आहेत अजून ती पडायला लागले तर तिथं घरकुलं दिली ना, बाकीच्या घरकुलामध्ये 10,000 खातो. आता बंडू शेटने आमच्या हे कागदपत्र सगळे आणले तर सासूच्या नाव योजना खातो. तू आम्हाला अकल शिकवितो का? हा गोरगरिबाचा पैसा तू खाला, तू त्या गोरगरिबाच्या पैसे अवकात तयार करतो का? आणि राजाला पण एक मत आहे, मंत्र्याला एक मत आहे आणि सर्वसामान्य माणसाला एक मत आहे. आणि तू अवकात काढतो ना आमची, ती अवकात आता आम्ही 7 तारखेला दाखवणार. आणि 9 तारखेला ज्या म्हशी आम्ही आणणार आहे ना, पत्रकार बांधवांनो, ज्या लोकांना म्हशी देणार आहे त्या म्हशी वळायला लागणार आहेत सगळ्या. ये दूध डेअरीमध्ये तो दूध आम्ही 100% घेणार आणि पुढे भविष्यामध्ये आम्ही मोठा दुधाचा प्रोजेक्ट उभारणार जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होणार. हे मानस आमचे. वरसुबाई देवस्थान डेव्हलप करणार, तिथे लोकांना रोजगार देणार, हे मानस आमचे. कुकडेश्वर डेव्हलप करणार, आदिवासी भागामध्ये आदरणीय शरददादाच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना आणणार, ते आम्ही उभे करणार. म्हणजे ह्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद लढायची. हा म्हणतो खुशी खुशी आणि लोक रोज बनकर फाट्याला जातात, लोक रोज रस्ते मरतात आणि हा म्हणतो खुशी खुशी. मग याला खुशी झाली, हा वैयक्तिक खुशी झाली. हा 4 व्हीलर मध्ये फॉर्च्युनर मध्ये हिंडतो, हा स्कॉर्पिओ मध्ये हिंडतो, हा सगळीकडे हिंडतो. साहेब तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेला जलजीवनच्या कामासाठी आम्ही गेलो होतो, याच्या अकलेचा नमुने हा. तर तिथं स्क्रीनवर आम्हाला दाखवत होते मीटिंग मध्ये, ह्या गावात हा प्रॉब्लेम आहे, त्या गावात हा प्रॉब्लेम आहे. हा मध्येच उठला, म्हणला कॉम्प्युटर मध्ये काठी घाला म्हणतात. आता कॉम्प्युटर मध्ये काठी घालायचं हे का? हा. आणि शिवसाहेबांकडे मी योगायोगाने बसलो. शिवसाहेब सांगायला लागले की काय करते, तिथं शरद बुट्टे पाटील होते, ते विकासावर चर्चा करत होते, ते डेव्हलपमेंट वरती चर्चा करत होते. हा म्हणला साहेब व्हॉट्सअप उघडा, जरा युट्यूब उघडा आणि मग वादळ बघा, वादळाचे व्हिडिओ बघा. अरे ते IAS ऑफिसर आहे, या मूर्खाला कधी कळणार ते? हा. मग एवढं ह्या बिंडोक खरं तर आपण पोचलाय. लोकांनी खरोखर मी सांगतो, मी आता एका परिस्थितीपासून पुढे, माझे आई वडील घरी आहेत, मजुरीने जात नाही. आम्ही शेतात मजुरी केलेली माणसं आहेत, आम्ही वाळू चाललेली माणसं आहेत. मी हमालाची गाडी ओढलेली, जुन्नर मध्ये माणूस आहे कागद कारखान्यात. पण आज आम्ही कोणचा हरामाचा खाऊन नाही, तुझ्यासारखा स्वतःच्या कष्टाने कमवतोय, स्वतःच्या कष्टाने राहतोय. तुझ्यासारखं नाही, सकाळी उठल्यापासून चोऱ्या तर झोपेपर्यंत चोऱ्या. एक नंबरचा ह्या चोरटा दरोडेखोर. आणि हे लोकांना आता अकला शिकवायला लागल्या. बरं तू वैयक्तिक कायला बोलतो? याच्यावर बोल ना. बरं जी माणसं काम करत, यांचं कंत बंगले तर कंच काय, याचा केवाडीत बंगला, याचा पुण्याला बंगला, याची चाकणला जागा, याची जुन्नरला जागा, याची ठिकठिकाणी जागा कुठून घेतल्या रे बाबा तू? कोणाच्या जीवावर घेतल्या? वेताळ बाबाचं बघतोय ना बाबा तू? जा वेताळ बाबा समोर शपथ घे म्हणा, हे सगळं मी नीतिमत्तेने कमावलंय. याची शुगर BP हाय झाला का हा नको ते बोलतो, बडबड करतो बावटासारखा. त्याच्यामुळे याच्या बोलणे कोणी विश्वास ठेवू नका. येत्या 7 तारखेला बाकी याला असा धडा शिकवा की याला म्हशी नाही, या हातवणगा हातात घेऊन फिरला पाहिजे गावोगाव, असं याला फिरवा आता. कारण आता भरपूर झालंय, याचं खूप ऐकलंय. दसक्रियेमध्ये गेला तरी हा शेवटी उठून आम्हाला बोलणार, लग्नात गेला तरी बोलणार, पुढे गेला तरी बोलणार. म्हणजे यांना काय असं केलं तेव्हा? याचा पुतळा बांधण्यासारखं यांनी काय वागलाय तो? आदरणीय काळू शेळके त्यांनी हिरडा कारखाना काढला. आता मी जगातला पहिला माणूस पाहिला पत्रकार बांधवांनो, हा 4थी नापास अडाणी गडी तिथला तज्ञ संचालक
आणि आकाश दादाला नाव ठेवतोय मूर्ख. हा म्हणजे मला विशेष आहे राव. हा कारखाना चालवायचे कारखाना. जे अजितदादांनी 2 कोटी दिले ते अजितदादाला हा वंचित बहुजन मध्ये निवडणूक लढला माग आमदारकीची. हा काय म्हणला, अजितदादा आले तरी मी माघार घेणार नाही. आणि आता फ्लेक्स बोर्ड लावतोय, अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मला एक मत द्या. आणि लोक येड्यात का रे मूर्खांनो. हा म्हणजे आता दादाच्या मृत्यूचं राजकारण तुम्ही करायला लागले. दादा गेल्यानंतर आमच्या सहित सर्वसामान्य माणूस हळहळला. हा आणि हे राजकारण करतात काय का अजितदादाला श्रद्धांजली व्हायची असेल तर मत द्या. अजितदादा असताना देवराम लांडे तुला चपलाने तुडवला असता. एवढा नालायक आहे तू. तू इथं अतुल शेटला मॅनेज केलं, इथल्या इथं तिकीट घेतलं, तू अजितदादाचं नाव सांगत होता. तू हरामखोरा. तुला दाखवतो नमुना. तू आता येणारे 7 तारखेला कोणाशी तू वार्ता करतो, कोणाला बोलतो. सर्वसामान्य पोर जी तुझ्या मागे प्रचार करीत हिंडतो त्यांच्या चरित्रेवर बोलतो. हा हरण टेकडीचं सांगू का मी.